रत्नागिरी शहरात एकता मार्गावर असलेल्या अपार्टमेंटमध्ये वॉचमनच्या खोलीत उपयुक्त पाळीव पशूचा मांस हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पोलिसांना बोलावून पकडून दिले। त्यानंतर संतापाचा भडका उडाला। शेकडो कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले आणि तेथूनच रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात जाऊन या प्रकाराचा जाब विचारत संताप त्यांनी व्यक्त केला। हिंदुत्ववादी कार्यकर्ते संतप्त झाले होते। शहरात हा प्रकार काय चालला आहे, हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही। ज्या ठिकाणावरून पाळीव पशूचं मांस आले आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करा असे म्हणत उपयुक्त पाळीव प्राण्याचे मांस विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आता केली आहे। वॉचमॅन रणजित दमाई आणि त्याची पत्नी आरती रणजित दमाई आणि मांस विक्रेता नासिर मुल्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हिंदुत्ववादी नागरिक प्रचंड संतप्त झाले असून पोलिसांच्या कठोर कारवाईकडे आता शहराचं लक्ष लागलं आहे। त्यावेळेला टेबल सीट त्या ऍक्टिव्हावरनं 3 लोक येतात, त्यातला हा गुलका उतरतो, त्यातली खालची पिशवी काढतो आणि त्या बिल्डिंग मध्ये जातो। तिथल्या सीसीटीव्ही हा गुलका धरला जातो। ते दोघं कुठे आहेत जे डबल सीट होते ते आपले आता टीम ऑलरेडी बाहेर आहे त्यासाठी स्वतः ते मगाशी तिथे होते की नाही। आमच्या मुलांना 4 मुलांना तुम्ही 10 मिनिटात इथे उचलून आणता, थोबाडं फोडलं मी इथे। माहितीये नुसतं जय श्रीराम कुठला नारा फाईन मारलाय, 1515 रुपये फाईन मारलाय आणि फाईन बसला त्या मुलांना 2 मिनिटात आणू शकतात। हा बस सगळे तुम्हाला सकाळपर्यंत सगळा रिझल्ट नाही सकाळपर्यंत रिझल्ट केल्यापर्यंत आपण रस्त्यावर करू। आम्हाला हेच वाटतं तुमच्याकडे न्याय मिळत नाही असं आम्हाला वाटतं। उगाच शांतीचे आणि संविधानाचे धडे आम्हाला फक्त पोलिसांनी देऊ नये, त्यांना आधी संविधान कळतंय का हा प्रश्नचिन्ह आहे आमच्यासमोर। गोमाता ही राष्ट्रमाता आहे, राज्यमाता आहे। आम्ही भगवान कृष्णाची गीता देखील मानतो, आम्ही संविधान देखील मानतो आणि त्या कृष्णाने आम्हाला गीतेमध्ये सांगितलेलं आहे गोमातेचं रक्षण, धर्माचं रक्षण, राष्ट्राचं रक्षण। ह्यासाठी शस्त्र जरी हातात घ्यायला लागलं तर हिंदू समाज तयार आहे, कारण गोमाता हे आमचा आस्थेचा प्रश्न आहे। आम्ही ते कधीही हत्या सहन करणार नाही। आम्ही पोलीस प्रशासनाने त्वरित त्या आरोपींना इथे आणायचं आहे, ही आमची सकल हिंदू समाज म्हणून मागणी आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।